नमस्कार. असं म्हटलं जातं की पाणी हे जीवन आहे. मात्र या पाण्याचं जे व्यवस्थापन करतात त्या व्यवस्थापकांनाच या पाण्याचं खरं महत्त्व ठाऊक असतं. याचं कारण असं आहे की अ, जल आणि जंगल या 2 गोष्टीमुळेच आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे हे खऱ्या अर्थाने मार्गावर राहणार आहे. आणि या 2ही गोष्टींचं व्यवस्थापन करणारे श्री संदीप अध्यापकजी हे आज आपल्याबरोबर आहेत. संदीपजी, द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. संदीपजींबद्दल बोलायचं झालं तर आजपर्यंत त्यांनी जलव्यवस्थापन या क्षेत्रात काम केलेलं आहे. 1999 साली त्यांनी त्यांची वॉटरफील्ड टेक्नॉलॉजीज ही कंपनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर आता वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ते अ, अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं काम करत आहेत. आजपर्यंत अक्षरशः हजारो कोटी लिटर्स पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी केलं आहे. 2000 पेक्षा जास्त प्रकल्प त्यांनी राबवलेले आहेत. 100 पेक्षा अधिक शाळांमध्ये त्यांनी आजपर्यंत पाणी व्यवस्थापन ही गोष्ट हा विषय पूर्णपणे इम्प्लिमेंट केलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये आजपर्यंत किमान 10,000 लेक्चर्स त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन या क्षेत्रातला दादा माणूस आज आपल्याबरोबर आहे. संदीपजी, हार्दिक स्वागत. धन्यवाद. पाणी हा विषय तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे कसा काय निवडला? सुरुवात 1999 साली झाली. हं. मी मुंबई विद्यापीठातून 1994 साली स्थापत्य अभियंता ही पदवी मिळवून कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट या विषयावर काम सुरू केलं होतं. बरोबर. पण या प्रवासामध्ये आपल्या आयुष्यातली काही मूल्य पुढे जाऊन आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागतील की काय, अशा गोष्टी समोर आल्यानंतर मी ठरवलं की सामाजिक दृष्टिकोनातून काम करता आलं किंवा एखाद्या प्रश्नाची उकल करता आली ते एक वेगळं समाधान, पैसा तर मिळेलच पण एक वेगळं समाधान आपल्याला कमवता येईल. आणि स्वामी विवेकानंदांचा जो विचार आहे की वन आयडिया अँड यू कॅन बी सक्सेसफुल, तर ती एक आयडिया म्हणजे जलव्यवस्थापन किंवा त्याकरता जे सर्वोत्तम साधन आहे पर्जन्य जलसंचयन, विनियोग आणि भूजल व्यवस्थापन या विषयावर 1999 साली पहिला प्रकल्प ठाणे डिस्ट्रिक्ट मधल्या एका आदिवासी आश्रमशाळेला जेव्हा भेट दिली त्या निमित्ताने सुरुवात झाली. आणि सुसरवाडी या आदिवासी आश्रमशाळेच्या पहिल्या प्रकल्पापासून ते आजपर्यंत आम्ही या विषयावर जवळ सुमारे 2000 प्रकल्प राबवलेत आणि त्या एकाच विषयावर आणि त्याच्या सोबतीने जंगल आणि जल जंगल व्यवस्थापन, संरक्षण आणि जनजागृती या विषयावर आम्ही काम करतो. सर, वॉटरफील्ड टेक्नॉलॉजीज ही तुमची ऍक्च्युअली इट्स अ बिझनेस. ओके, ग्रुप कंपनीज. इट्स अ ग्रुप कंपनीज, राईट आहे. पण वॉटरफील्ड टेक्नॉलॉजीज ते वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन पर्यंतचा प्रवास कसा झाला? 1999 साली जेव्हा कामाला सुरुवात केली तिथून ते 1999 ते 2012चा प्रवास जो आहे सुरू असताना 2012 साली आम्ही वॉटरफील्ड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एस्टॅब्लिश केली आणि वॉटरफील्ड ग्रुप कंपनीज मध्ये वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन ही सेवाभावी किंवा ना नफा तत्वावर, बिगर नफा तत्वावर चालणारी कंपनी ही 2015 साली एस्टॅब्लिश झाली. करेक्ट. खरं तर प्रकल्प करताना जेव्हा त्या प्रकल्पांची परिणामकारकता जाणवायला लागली तेव्हा साहजिकच ज्या कंपन्यांसोबत प्रकल्प आम्ही केले सुरुवातीला त्यांनी आम्हाला आग्रह केला की ही परिणामकारकता आपल्याला समाजाकरता जर पोचवायची असेल तर सेवाभावी संस्था, त्या संस्थेला आम्ही देणगी देऊन असे प्रकल्प करू आणि त्यामध्ये तुम्ही सेवाभावी संस्था म्हणून सुद्धा आमच्या सोबत राहा. आणि त्या निमित्ताने खरं सांगायचं तर एशियन पेंटनी सुचवलेला हा पर्याय आम्हालाही आवडला आणि दुसऱ्या कंपनीचा म्हणजे वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशनचा तेव्हा 2015 साली जन्म झाला. एक्झॅक्टली. मला एक सांगा की आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा तुम्ही काम करता. ओके, तुम्ही
फॉर्च्यून 500 मध्ये ज्या कंपन्या येतात त्यांच्यासाठी सुद्धा काम करत असतात. भारतभर आतापर्यंत जलव्यवस्थापनाचे म्हणजे वॉटर मॅनेजमेंटचे जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रकल्प आपण केलेले आहेत. या सगळ्यामध्ये जलव्यवस्थापन हा विषय कॉमन आहे, प्रत्येकाची ती गरज आहे. ह्या सगळ्या विषयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण एवढा प्रदीर्घ अनुभव असलेला महाराष्ट्रात माझ्या मते तुमच्या एवढा अनुभव असलेला दुसरा माणूस नाहीये. नाही, आपल्याकडे जलव्यवस्थापनाविषयी काम भरपूर चाललंय. हो. अनेक प्रकल्प झालेले आहेत, अनेक यशस्वी प्रकल्प, पथदर्शी प्रकल्प झालेले आहेत आणि मोठ्या मोठ्या लोकांनी केलेले आहेत प्रकल्प. पण हा जो विषय आहे की पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन करून एक विकेंद्री व्यवस्था तयार करून पर्जन्य जलसंचयन, विनियोग आणि त्या माध्यमातून भूजल व्यवस्थापन करून पुनर्भरण करून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना तयार करणं, हा जो एक वेगळा विचार, ज्यामध्ये स्वयंपूर्ण होण्याकरता, आत्मनिर्भर होण्याकरता हा विचार आपल्याला खूप उपयोगी पडतो, असा विचार घेऊन कामाला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना हे मान्य असेल की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि पाणी ही त्यातली मूलभूत गरज आहे, कारण पाण्याशिवाय या तिन्ही गरजा आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. तर असं पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर आज आपल्याकडे शास्त्रांमध्ये सुद्धा नमूद केलेलं जे आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने त्याची सुरुवात होते पाण्याची पृथ्वीवर आणि शेवट समुद्रात होतो. पृथ्वीवर जरी 72% पाणी असलं तरी त्या पाण्याचं पहिलं स्वरूप हे पाऊस आहे आणि शेवटचं समुद्र हे समुद्र आहे, त्यानंतर त्याची वाफ होते. तर या मूलभूत काय गोष्टीकडे, ज्ञानाकडे लक्ष वेधून या प्रकल्पाला मी 1999 साली सुरुवात केली आणि त्यावर आजपर्यंत हे प्रकल्प आम्हाला करणं शक्य झालं. एक्झॅक्टली. आजपर्यंत साधारणपणे अशा प्रकारचे किती प्रकल्प केलेले आहेत आणि त्या प्रकल्पांविषयी सांगा ना काहीतरी थोडस. आदिवासी आश्रम शाळेने सुरुवात झालेला प्रवास हळूहळू काही वेळा व्यावसायिक दृष्टिकोनातून हे प्रकल्प राबवले गेले, मागणी आणि पुरवठा या तत्वाने. काही वेळा देणगी स्वरूपात आलेल्या धनातून असे प्रकल्पांची निवड करण्यात आली आणि काही वेळा ज्या सामाजिक संस्था असतात त्या सामाजिक संस्थांची गरज असते की तज्ज्ञ मंडळी कोणीतरी आपल्या सोबत पाहिजे जे प्रकल्प उभारणी करून देतील. म्हणजे त्यात सुद्धा एक सामाजिक कार्याची एक किनार असते. बरोबर. तर केवळ व्यावसायिकता नाही, केवळ डोनेशनवर अवलंबून नाही, तर सामाजिक संस्थांबरोबर हात मिळवून सुद्धा हे प्रकल्प आम्ही राबवलेत. आणि असे भारतभरात विविध पर्जन्यमानाच्या प्रदेशामध्ये, विविध भूभागामध्ये जिथे तंत्रज्ञान बदलत जातं अशा ठिकाणी हे प्रकल्प करायची संधी. काही उदाहरणं सांगायची झाली तर वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 2021-22 अलीकडलं सांगतोय, खोपोलीमध्ये एक शाळा आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल नंबर 5, ज्याच्यामध्ये मुळगाव येथे ही असलेली शाळा आहे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. इथे उंचावर असल्यामुळे, डोंगराच्या माथ्यावरती शाळा असल्यामुळे तिथे बोरवेलला पाणी लागत नाही किंवा टँकरही वेळेत पोहोचत नाही. अशी परिस्थिती असताना शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचं एक मुख्य कारण असं आहे की स्वच्छतेकरता जे पाणी लागतं, तिथे निवासी शाळा आहेत, तर स्वच्छतेला, विशेषतः वयात आलेल्या मुली 8वी 9वी 10वीच्या, स्वच्छतेला पाणी नसेल तर त्या शाळेत येण्यासाठी त्या नाराज असतात, तयार नसतात. तर पाणी हा विषय स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या सगळ्यांवर परिणाम करणारा विषय आहे. एक्झॅक्टली. पण मला आधी समजून घ्यायला आवडेल की खोपोलीतली ही जी शाळा आहे तिचं जलव्यवस्थापन तुम्ही केलेलं आहे, तिथे परिस्थिती काय होती आधी आणि आता ज्यावेळेस तुम्ही हे सगळं केलेलं आहे तिथे जलव्यवस्थापन केलं त्याच्यानंतर तिथली परिस्थिती कशी झाली आहे? सो सुरुवातीला तिथे म्हटल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याची कमतरता होती आणि खालून पाणी आणलं जायचं डोक्यावर आणि टॉयलेटमध्ये तर पाणी नसायचं, त्यामुळे अस्वच्छता होती. आज परिस्थिती अशी त्यातला आपल्याला पाहायला मिळतो की शाळेला पुरेसं पाणी आहेच, पण आज त्यांनी परसबाग इतकी छान फुलवली आहे. आम्ही तिथे सर्वेक्षण करून जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग करून आम्ही जमिनीतल्या भेगा
म्हणजे भूगर्भातल्या भेगा शोधून तिथे बोरवेल केलेली आहे. त्यामुळे त्या उंचावरही पाणी उपलब्ध झालंय, कारण तंत्रज्ञानाचा वापर करून हे केलेलं असल्यामुळे तिथे यश मिळालंय. तर अशा बोरवेल मधून जे पाणी उपलब्ध होतं ते पाणी पिण्यासाठी आणि पिण्याव्यतिरिक्त सगळ्या कामांना उपयोगी पडतं. आणि छताचं जे पाणी आहे, त्या शाळेच्या छतांवर जे पाऊस पडतो त्याचं संधारण करून, आपण संचयन करून त्याचा उपयोग पावसाळ्या 4 महिने ते इतर वापरासाठी पिण्याव्यतिरिक्त त्याचा वापर केला जातो. ती यंत्रणा तिथे बसवली आणि अतिरिक्त जे पाणी आहे ते भूजल पुनर्भरण करण्यासाठी तिथे रिचार्ज पिट करून बोरवेलच्या बाजूला पाणी सोडलं जातं, जेणेकरून 4 महिने बोरवेलला ताण पडत नाही, पाण्याचा वापर कमी होतो कारण पावसाचं पाणी वापरलं जातं आणि 4 महिने ते रिचार्ज होतं, एक्सेसिव्ह जे अतिरिक्त पाणी ते रिचार्ज होतं आणि रिचार्ज केलेल्या पाण्यामुळे ती शाश्वत उरलेले 8 महिने पाणी देते. अशा पद्धतीने वर्षभर पाणी नियोजन होतंय आणि प्रत्यक्षात तिथे पाणी उपलब्ध असल्यामुळे परसबागेमध्ये त्या मुलांनी इतकी छान भाजीपाला आणि लावलाय की मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या एका आंतरशालेय स्पर्धेमध्ये या शाळेचा नंबर आलेला आहे आणि तिथले शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला की केवळ एक प्रकल्प जो पाण्यासारखा विषय घेऊन जर राबवला तर त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर अनेक प्रकारे होऊ शकतो. शाळेमध्ये उपस्थिती वाढली, मुलं आनंदी राहिली, निरोगी राहिली कारण आरोग्य चांगलं राहिलं स्वच्छतेमुळे, आणि त्या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव आणि पीक जेव्हा ते तयार होतं तिथली भाजी घेऊन मुलं ती वेगळी मजा त्या मुलांना मिळाली. अगदी अगदी बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रकल्प तुम्ही स्नेहवन मध्ये सुद्धा राबवला, राईट? म्हणजे तिथे तर आणखी परिस्थिती बिकट होती, जवळपास 8 किलोमीटरवरनं तिथून पाणी आणलं जायचं होतं. ती तिकडची सक्सेस स्टोरी काय? कोयली स्नेहवन काय होतं ते सांगा पहिले. स्नेहवन बद्दल थोडक्यात सांगतो. अतिशय निस्वार्थ बुद्धीने तिथे अशोक देशमानेजी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, जे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचं तिथे आणून ते संगोपन करतात, त्यांचं शिक्षण, त्यांची संपूर्ण व्यवस्था, आणि हे सगळं काम तिथे चालू असताना आम्ही जेव्हा भेट दिली स्नेहवनला तेव्हा असं लक्षात आलं की तिथल्या पाण्याची गरज आहे. कारण आज तिथे आम्ही जेव्हा प्रकल्प राबवला तिथे 22-23 मध्ये, तेव्हा 65-70 विद्यार्थी होते. तर आळंदीमध्ये असलेल्या या संस्थेमध्ये पाणी बोरवेल मधून आणलं जायचं आणि इंद्रायणीतून पण आणलं जायचं. तर साधारण 8 किलोमीटरचा जो पंपिंगचा खर्च आहे, काय होतं काही वेळा पाण्याचा खर्च कमी असतो पण पाणी आणण्यासाठीचा जो विजेचा खर्च आहे हा पाण्याच्या 7 पट जास्त असतो आणि तो ताण मात्र आर्थिक ताण आपल्याला सहन करावा लागतो ते पाणी आणण्यासाठीचा. तर तिथे प्रकल्प करायचा ठरल्यानंतर पुण्यातल्याच कंपनीने आम्हाला, इक्यू टेक्नॉलॉजीज आहे, त्यांनी अर्थसहाय्य केलं आणि तो प्रकल्प राबवला गेला. तिथे सुद्धा आज आता पिण्याव्यतिरिक्त इतर सगळ्या पाण्याची व्यवस्था स्वयंपूर्णपणे पावसावर आणि भूजलाच्या माध्यमातून होते आणि शाश्वत रीतीने हे पाणी व्यवस्थापन झाल्यामुळे आज मुलं तिथेही म्हणजे इतर वापरासाठी पाणी पुरेसं होतंच, पण तिथेही बाग बगीचा आणि इतर सगळ्या अशा पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी हे पाणी पुरेसं होतं. हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? पण भारी वाटत असेल ना की आता स्नेहवन सारखी संस्था आहे किंवा खोपोलीतली तुम्ही आता सांगितली ती शाळा आहे, म्हणजे एक बिफोर आणि आफ्टर बघितल्यानंतर समाधान वाटत असेल ना, शाळेला आपण काहीतरी केलं ते भारी झालं. निश्चित आहे की आपण प्रत्येक जण आपला उदरनिर्वाहासाठी काहीतरी व्यवसाय करत असतो, पण पाणी हा केवळ व्यवसाय असू शकत नाही, जीवनाला स्पर्श करणारा विषय. त्यामुळे सामाजिक जाणीव ही त्यातनं बाहेर येतेच आणि त्या जाणीवेने जेव्हा आपण प्रकल्प करतो तेव्हा व्यावसायिकतेतलं जे कौशल्य आहे ते आपण पणाला लावतो आणि त्यातनं जे निर्माण होणारं आनंद आहे किंवा समाधान आहे हे शब्दात येते. कारण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तिथलं जे वातावरण बदललेलं दिसतं, आपण म्हणाल तसं आधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यात पूर्ण बदल घडलेला दिसतो आणि हे केवळ एका पाणी व्यवस्थापन या तंत्र. याच्यातली जी दाहकता आहे किंवा हा जो विषय आहे, ह्या विषयातला जो एक आपण म्हणू शकतो याचं महत्व जे आहे हे त्यांनाच समजू शकतं की जिथे पाणी नसतं, आणि त्यावेळेस ते पाणी नसतं ना, ज्यावेळेस तुमच्याकडे वर्षभर पुरेल एवढं पाणी जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळायला लागतं,
तर तो जो आनंद आहे तो फक्त त्यांनाच समजू शकतो ज्यांना 8 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतं. आणि माझ्या मते स्नेहवनमध्ये ही सक्सेस स्टोरी तुम्ही करून दाखवली होती. समतोल फाउंडेशन नावाचे आत्ता पण विजय जाधवांचा एक इंटरव्ह्यू केला होता. त्यांच्या मामनोलीच्या संस्थेमध्ये सर सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचं काम केलेलं आहे. त्याविषयी सांगा. हा, समतोल फाउंडेशन मध्ये सुद्धा विजयजींनी जेव्हा बोलावणं केलं की आमच्याकडे असे विद्यार्थी किंवा अशी मुलं आहेत, बेवारस मुलं आहेत जी व्यसनग्रस्त आहेत, त्यांचं पुनर्वसन केलं जातं. तर अशा संस्थेकरता काम करताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद. तिथे असलेल्या बोरवेलला आम्ही कृत्रिमरित्या पुनर्भरण करून छताचं पाणी गोळा करून वापर करण्याची व्यवस्था करून दिली. आणि त्या प्रकल्पातून सुद्धा काय होतं की अशा संस्था किंवा जिथे मुलं असतात आणि शालेय व्यवस्था असो या शाळा असो, ज्या संस्थांमध्ये मुलांचं संगोपन आणि मुलं मोठी होतात, शिक्षण होतं, अशा ठिकाणी जेव्हा एखादा प्रकल्प बघितला जातो, आपण ज्याप्रमाणे म्हणतो प्रत्यक्ष बघणं म्हणजे विश्वास ठेवणं, सेइंग इज बिलिव्हिंग. तर हा प्रकल्प तिथे पाहिल्यामुळे ती मुलं त्याचं महत्व ते स्वतः जाणतातच, पण प्रत्यक्ष पाहिल्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये तो प्रकल्प कसा उपयुक्त आहे. कारण आज रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या प्रकल्पावर बोललं खूप जातं, पण किती लोकांनी हा प्रकल्प केलाय आपण जर विचारलं तर कदाचित काहीच लोकांनी हा राबवलाय. कारण त्यातली स्पष्टता नसल्यामुळे मला असं वाटतं त्यात इथे गरज आहे की प्रत्यक्ष कृती करून ती समाजापुढे मांडली गेली पाहिजे. आणि त्यातली स्पष्टता आली तर माझी खात्री आहे प्रत्येक जण हा प्रकल्प आपल्या गृहसंकुलात, आपल्या शाळांमधनं, आपल्या कार्यालयांमधनं आणि शासनाच्या मार्फत आम्ही जे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा आम्हाला जी संधी दिली, तर नंदुरबार सारख्या ठिकाणी किंवा नाशिक सारख्या ठिकाणी 50हून अधिक शाळांमध्ये पर्जन्य संचयन आणि विनियोग असे प्रकल्प आम्ही राबवले. कारण पाऊस आपल्याकडे चांगला पडतो बरोबर आणि तो मूलभूत स्रोत आहे. तर त्याचं जर नियोजन आपण वापर करून व्यवस्थित केलं भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून, तर आपली स्वतंत्रपणे गरज पिण्याव्यतिरिक्त पाण्याची वर्षभर होऊ शकते. हा एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो आणि तो विश्वास घेऊन ही मुलं जेव्हा संस्थांमधून बाहेर पडतात तर येणाऱ्या काळामध्ये जे भारताचा प्रवास आपला प्रगत देश म्हणून होणार आहे त्यामध्ये आपल्या मूलभूत गरजांवर सुद्धा आपण विजय मिळवलेला असेल, त्या पूर्ण झालेल्या असतील आणि पाणी टंचाई हा विषय आपल्या आयुष्यातून नाहीसा झालेला असेल, जलसमृद्धी आली असेल, हे याचा एक विश्वास आम्हाला वाटतो. बरोबर आहे. पण मला सांगा की हे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रचंड बोललं जातं. एक्झॅक्टली रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने वर्क करतं सध्या? वॉटरफील्ड ग्रुप कंपनीच्या माध्यमातून आम्ही गेली 25हून अधिक वर्ष एक सूत्र ज्यामध्ये 7 टप्पे आहेत, सप्तपदी आपण म्हणूया, बरोबर, जी लक्षात घेऊया की पडणाऱ्या पावसाचं संकलन करणं, त्याची व्यवस्था जमा करणं, गोळा करणं, त्यानंतर ते एकत्रीकरण करणं दुसऱ्या टप्प्यामध्ये. एकत्रीकरण केल्यानंतर पक्ष्यांची घाण, पालापाचोळा आणि इतर जे घटक मिसळले जातात छतावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा, मूलतः छतावर पडणारा पाऊस आणि जमिनीवर पडणारा पाऊस असे त्याचे 2 भाग आहेत. पण आपण फक्त छतावरचा पाऊस जरी गोळा केला तरी आपली गरज भागू शकते. आपल्याला संपूर्णपणे महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावं लागत नाही. या विचाराने हे टप्पे जर आपण याचा अवलंब केला तर पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊ शकतं. तुम्हाला काही म्हणजे डोक्यात प्रश्न येत आहेत. एक साधारणपणे एक ऍव्हरेज 5000 स्क्वेअर फीटची सपोज तुमची टेरेस आहे, तर या टेरेसवर ज्यावेळेस व्यवस्थित पाऊस पडतो त्यावेळेस वर्षभरामध्ये किती पाऊस पडतो? तर याचे जे 7 टप्पे ते पूर्ण करतो आणि मी गणितही म्हणतो. राईट. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ते पाणी गोळा केलेलं, एकत्रित केलेलं पाणी फिल्टर करून ते टाकीमध्ये साठवायचंय. हा चौथा टप्पा, साठवण. छोटीशी टाकी जी आपल्याला पावसाळ्यामध्ये पुरेशी होते. पावसाळ्यामध्ये 120 दिवसापैकी महाराष्ट्रात साधारण 100 दिवस, कुठे कमी जास्त अधिक पाऊस पडतो. पण 1.5 दिवसातून एकदा, म्हणजे 2 दिवसाची गरज भागेल एवढी टाकी ठेवली तर महाराष्ट्रासाठी हे सूत्र सगळ्यांना अवलंबायला हरकत नाही. छोटी टाकी ज्याच्यात आपली 2 दिवसाची गरज भागेल आणि ती गरज म्हणजे पिण्याव्यतिरिक्त इतर वापराची गरज, तर ही टाकी आपल्याला 4 महिने पुरेशी होते. सो गोळा करून एकत्रित करून प्रायमरी फिल्ट्रेशन, प्राथमिक त्याची शुद्धता करून पाणी, छताचं पाणी जर टाकीत साठवलं आणि स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था, त्याला पाईप की जी पिण्याच्या पाण्यात न मिसळता आपण केली
तर मला असं वाटतं की तिथून आपली गरज भागेल 4 महिने. आणि उरलेला जो पाऊस आहे, कारण पाऊस आपल्याकडे 4 महिनेच पडतो बरोबर. आणि वर्षभर तोच आपण धरणातनं पुरवत असतो. तर आपल्या अंगणात सुद्धा जो अतिरिक्त पडतो गरज भागल्यानंतर, त्या पावसाला आपण जर रिचार्ज पीठमध्ये योग्य पद्धतीने नदीची वाळू आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जर ते बांधकाम केलं तर कुठचाही धुलीकण आतमध्ये न जाता शेवटचा टप्पा जिथे रिचार्ज आणि जिथे भेगा आहेत. महाराष्ट्र हा दगडांचा देश म्हटलं बरोबर. जातं. खडखड देशा, हा. दगडांच्या देशा, पवित्र देशा, मंगल देशा, दगडांच्या देशा याकडे आपण लक्ष दिलं तर जिथे फ्रॅक्चर असतो दगडामध्ये तिथेच पाणी साठवता येतं किंवा तिथूनच पाणी मिळतं. आणि म्हणून आपल्याकडे योग्य पद्धतीने जर पाणी संशोधन केलं, तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि ते तंत्रज्ञान घेऊनच आम्ही इतके प्रकल्प यशस्वी करून दाखवलेत. तर याविषयी अधिक माहिती घेऊन आपण ते तंत्रज्ञानाचा वापर करून जर बोरवेल केली आणि रिचार्ज केली तर त्याच बोरवेलमधून आपल्याला उरलेले 8 महिने पाणी शाश्वत पद्धतीने मिळू शकतं, अशी व्यवस्था तयार होते. आता याचं गणित सोपं आहे. छताचं क्षेत्रफळ स्क्वेअर मीटरमध्ये आपण म्हणाला 5,000 स्क्वेअर फूट म्हणजे साधारण 500 स्क्वेअर मीटर छत. बरोबर. आणि पडणारा पाऊस आपण असं घेऊया की 3 मीटरचा पाऊस, 3000 मिलीमीटर पाऊस आपल्याकडे कोकणामध्ये कोकणाचा विचार केला तर पडतो. आणि त्यातला 90% गोळा करतायत. 10% सुरुवातीचा वाहून जातो किंवा बाष्पीभवन होतं किंवा. तर छत जर आपलं 500 स्क्वेअर मीटर असेल आणि त्याच्यावर पडणारा पाऊस जर 3000 मिलीमीटर म्हणजे 3 मीटर असेल आणि त्याचा गुणक 90% घेऊया 0.9 घेतला तर 500 गुणिले 3 गुणिले 0.9 म्हणजे 1350 क्युबिक मीटर एवढा पाऊस 4 महिन्यात आपल्या छतावर पडतो आणि वाया जातो. तर त्याला गुणिले 1000 केलं तर साधारण 13.5 लाख लिटर पाणी आपल्या छतावरून आपल्याला 5,000 स्क्वेअर फीटची हे आहे. 500 स्क्वेअर मीटर 500 स्क्वेअर फीट म्हणजे 5,000 स्क्वेअर फीट म्हणजे गृहसंकुलांमधनं हे गणित साधारण 5,000 स्क्वेअर फूटचा एरिया असतो, 1000 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट ओपन एरिया म्हणून, तर हे लागू पडतं. तर साधारण 135 टँकर इतकं पाणी आपल्या छतावरनं दरवर्षी पावसाळ्यामध्ये वाया जात असतं. तर हे गणित पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे पाणी टंचाईचं खरं कारण हे केवळ व्यवस्थापनाची उणीव हेच आहे. मित्रांनो, तुमच्या छतावर जर का तुमचं 5,000 स्क्वेअर मीटरचं जर का 500 स्क्वेअर मीटरचं तुमचं जर छत असेल तर दरवर्षी साधारणपणे 13.5 लाख लिटर पाणी तुमच्या छतावर येत आहे. आणि माझ्या मते ते बिल्डिंगसाठी ते वर्षभर पुण्यात उपयुक्त आहे माझ्या मते. निश्चित पुरतं पावसाळ्यामध्ये आणि उरलेलं जमिनीखाली साठवलं तर. कारण आज आपण पाणी शोधण्यासाठी समुद्राकडे चाललोय. बरोबर. खारं पाणी गोडं करून आपली गरज कशी भागेल, डिसॅलिनेशन, त्यानंतर सांडपाण्याचं पुनर्प्रक्रिया करून वापर करणं ते करायलाच पाहिजे. पण पाण्याची गरज भागवण्यासाठी करण्याची गरज नसून पाणी व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ते करायला पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी खर्चामध्ये जर पाणी व्यवस्थापन करून आपली गरज शाश्वतपणे भागवायची असेल तर शुद्ध जल व्यवस्थापन, रेन वॉटर, पर्जन्य जल व्यवस्थापन आणि विनियोग आणि भूजल व्यवस्थापन हा सर्वोत्तम पर्याय. काय मानसिकता आहे जल व्यवस्थापन करण्याच्या संदर्भातली आजही आपल्या लोकांची, शहरी भागातल्या लोकांची मानसिकता काय आहे, किती तयार असतात? शहरी भागाचा विचार केला तर आज आपल्याकडे महानगरपालिका अतिशय चांगलं प्रकारचं पाणी आपल्याला शुद्ध जल आपल्या नळांमार्फत आपल्या घरापर्यंत पोहोचवत असते. पण आज वाढती लोकसंख्या आणि पाणी व्यवस्थेवरचा ताण हा सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे. आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदलतं वातावरण किंवा पावसाचं प्रमाण या सगळ्यांमुळे काळजी न करता आज जी व्यवस्था आहे म्हणजे महाराष्ट्र हा सर्वाधिक धरण असलेलं राज्य म्हणून भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असलं तरी आपल्याकडे पाणी टंचाई भासते शहरांमध्ये विशेषतः, कारण पाण्याचा वापरही अतिरिक्त आहे. तर तिथे आपल्या नळांना जेव्हा उंच इमारतींमधनं पाणी पाईपमधून येतं तेव्हा जेवढा वापर होतो त्यापेक्षा अर्धा वाया गेलेला असतो. पाण्याचा जो एक क्वांटम आहे तर ते पाणी अर्ध वाया गेलेलं असतं, अर्धच वापरात आलेलं असतं, कारण उंच पाईप मधनं ते येतं वाहत जातं. तर तिथे वॉटर सेव्हिंग एरिएटर सारखे काही पर्याय आहेत की जर लावले तर कमीत कमी खर्चामध्ये
हे आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करता येऊ शकतं. वाया जाणारं पाणी, आज तुम्ही पाणी कमी वापरा म्हटलं तर किती लोक ऐकतील? बरोबर. पण व्यवस्थेमध्ये जर हा बदल आपण जर आणला, आणि आम्ही अनेक सोसायट्यांमध्ये वॉटर सेव्हिंग एरिएटर्स ठाण्यामध्ये लावलेत आणि त्याचा उपयोग झालाय. विशेषतः जेव्हा सोसायटीला जेव्हा हे लक्षात येतं की याच्यामुळे आपलं वाया जाणारं पाणी कमी होणार आहे आणि त्या वाया जाणाऱ्या पाण्याच्या पंपिंग कॉस्ट मध्ये ते वॉटर सेव्हिंग जे टॅप एरिएटर आपण प्रत्येक टॅपला लावतोय त्याची किंमत 2 महिन्यात वसूल होणार आहे, हे गणित जेव्हा मांडलं जातं तेव्हा लोक स्वतःहून पुढाकार घेतात. कारण आपल्याकडे प्रत्येकाला पाणी वाचवायचं जागृती आहे, यावर बरंच बोललं जातंय. पण असा प्रॅक्टिकल पर्याय देणं ही पण तितकीच गरज आहे. तर अशा पद्धतीचे पर्याय आम्ही लोकांपर्यंत घेऊन हे पाणी व्यवस्थापन करू. एक्झॅक्टली. एक जी आळंदीतली शाळा आहे, जोग संस्था जी आहे, त्या संदर्भात तुम्ही बरंच काम केलेलं आहे, ते पण थोडक्यात सांगा, कारण दॅट इज अनदर सक्सेस स्टोरी ऑफ युअर्स. 2 वर्षापूर्वी अशी एक संधी मिळाली. पुन्हा एकदा जेव्हा CSR मधून काही फंड्स येतात तेव्हा आम्ही अशा संस्थांची निवड करतो. तर 100 वर्ष जुनी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही नावाजलेली संस्था, आणि महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार तिथे प्रशिक्षणार्थी म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करतात. तर तेव्हा तिथे निवासी व्यवस्था असते आणि 350-400 विद्यार्थी कीर्तन कला शिकतात. तर त्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही तिथे गेल्यावर हे कळलं आम्हाला की तिथे विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. हो. तर म्हणजे सेवाभावी म्हणजे किती सेवाभावी असावं, पण खर्च तर नक्की आहे. तर पाणी जेव्हा तिथे लागतं या सगळ्या व्यवस्थेमध्ये, तर ते स्वतंत्रपणे मिळावं या उद्देशाने आम्ही तिथे प्रकल्प राबवला. त्यांच्याकडे नुकतीच एक अन्नपूर्णा बिल्डिंग, जिथे स्वयंपाकघर नवीन केलं गेलं होतं, स्वतंत्र अशी बिल्डिंग होती. तर या बिल्डिंगच्या छताचं पाणी गोळा करून तिथे बोरवेल करून आणि पाण्याची वापरायची व्यवस्था करून आणि रिचार्ज केल्यामुळे त्या बोरवेलचं पाणी त्यांना वर्षभर सगळ्या कामासाठी पुरतं. तर अशा पद्धतीचे प्रकल्प करून सुद्धा आम्ही आज आता हे कीर्तनकार जेव्हा समाजामध्ये जाऊन भारतीय परंपरेचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत, तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे कीर्तन कलेचा एक भागच आहे. समाजाची जी त्या काळची जी अवस्था आहे त्याला अनुसरून तिथे मार्गदर्शन आणि उपदेश केला जातो. जेव्हा त्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या केलेला जेव्हा पाहायला मिळेल तेव्हा साहजिकच आहे हे उदाहरण लोकांपर्यंतही जाईल आणि त्यानंतर मग लोक त्याला आपलंसं करतील. कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खूप मोठी आहे आणि संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर, म्हणजे तिथे सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, आपण श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं अशा सगळ्या संस्थांच्या प्रकल्पांमुळे हे कार्य निश्चितपणे पुढे जाईल आणि आम्हाला त्याचं समाधान आहे. तुमची ना टॅगलाईन खूप भारी आहे. निसर्ग काय टॅगलाईन? निसर्ग देतो पर्जन्य जलसाठा, आम्ही सुचवतो साठवण्याच्या वाटा. करेक्ट. अशा काही साठवण्याच्या वाटा पण सांगा ना जरा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा पाणी व्यवस्थापन किंवा पर्जन्य जलसंचयन व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरण हा जो प्रकल्प आहे हा काही रॉकेट सायन्स नाहीये. बरोबर. सांगितल्यानंतर सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधल्या मुलांच्या सगळ्यांच्या लक्षात येतो, पण केलेला दिसत नाही. याचं कारणच आहे की यातला जो भूजल पुनर्भरण हा जो भाग आहे की ज्याच्यावर आपण 8 महिने अवलंबून राहतो. कारण आपल्याकडे आज शहरांमध्ये म्हणा ग्रामीण भागात सुद्धा जागेची कमी आहेच, कारण लोकसंख्येने आपण आता मोठे आहोत. तर जागा न व्यापता जर पाण्याची साठवण पावसाळ्यामध्ये जे अतिरिक्त पाणी त्याची साठवण जमिनीखाली करायची असेल तर भूजल पुनर्भरणासाठी तिथे योग्य जागा निवडणं फार गरजेचं आहे आणि तिथे तंत्रज्ञानाचा वापर होतो. तर साठवण्याच्या जागा ज्या शोधायच्या आहेत तर छोटी जागा जी अर्ध्या कारपेक्षा कमी जागा लागते आपल्या गृहसंकुलामध्ये ती आपल्या डक्टमध्ये असते आणि त्यात 4 महिने आपली गरज आपण भागू शकतो, हे नियोजन करू शकतो. पण अतिरिक्त जे पाणी आहे ते जर आपण योग्य जागा शोधून तंत्रज्ञानाचा वापर करून जर शोधून तिथे जर बोरवेलच्या माध्यमातून जमिनीच्या पोटामध्ये हे पाणी साठवून ठेवलं, आज ज्या पोकळ्या निसर्गतः या सगळ्या जमिनीच्या खालच्या पोकळ्या आहेत त्या आपण सगळ्यांनी मिळून फक्त उपसा करण्यासाठी त्याचा वापर केलाय. आज त्याच पुनर्भरण करण्यासाठी जर शोधून काढल्या आणि वापर केला तर मला असं वाटतं की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाऊस इतका आहे की पाणी कधीच कमी पडणार.
एक्झॅक्टली सर, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका कशी आहे, की विद्यार्थी तुमच्याबरोबर जोडले जातात का? त्यांच्या या संदर्भातले त्यांचे विचार काय आहेत? विशेषतः आज अनेक महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा लेक्चर्स दिलेले आहेत, जाणीव जागृती केलेली आहे. ह्या सगळ्या कारण हे भविष्य आहे, या विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे, त्यांच्यासाठी काय करतो आपण? निश्चित जेव्हा कॉलेजेसमधनं किंवा शाळांमधनं प्रकल्पाची मांडणी करण्यासाठी किंवा या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रण दिलं जातं. मलाही आवडतं, कारण जे जे आपणासी ठावे इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठा भूमिका असणार आहे. कारण येणारा काळ हा जो आपण युवा भारत म्हणतोय, तर त्यांना याचं प्रबोधन करणं फार आवश्यक आहे. म्हणून मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विशेषतः किंवा आर्किटेक्चरल कॉलेजेसमध्ये पण या विषयावर बोलतो आणि तिथे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं जातं. प्रत्यक्ष त्यांच्या पुढे जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा विद्यार्थी पण उत्सुक असतात अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून ते त्यांच्या करिक्युलम मध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव करतात आणि त्याच्यानंतर इंटर्नशिप प्रोग्राम्स आहेत किंवा अप्रेंटिस प्रोग्राम आहेत, आम्ही ऍब्झॉर्ब पण करतो. आमच्याकडे सुद्धा मुलं येतात प्रशिक्षणासाठी आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करून सुद्धा त्यातली अधिक माहिती घेऊन, आणि त्यातले काही विद्यार्थी पुढे आमच्या सोबत काम करत पुढे जातात, काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अशा माध्यमातून याचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करतोय. आणि याचं एक उत्तम उदाहरण आता मी देईन. 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम आता आपण सगळ्यांनी साजरा केला, आपल्या भारताचा 80वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा केला, त्यामध्ये शहापूर तालुक्यामधलं एक आर्माइट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्या ट्रस्टींनी एक क्लब प्रस्थापित केला, ज्याचं वायझर क्लब असं नाव आहे, ज्यामध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, काही शिक्षक आणि वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन या माध्यमातून 80 गावांमध्ये पाणी व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग याविषयी माहिती दिली जाणार आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा ती विद्यार्थी या प्रकल्पावर इतक्या जवळून काम करतील किंवा प्रचार प्रसार करण्यामध्ये सहभागी होतील, आपोआपच त्यांचं नॉलेज, त्यांचं ज्ञान या बाबतीत वाढणार आहे आणि लोकांपर्यंत या विद्यार्थ्यांनी हा विषय नेल्यामुळे त्यांना सुद्धा तो आपलासा वाटणार आहे. आणि त्यातल्या काही प्रकल्प झाले तर मला असं वाटतं शहापूर किंवा मुरबाड सारखे जे ठाणे डिस्ट्रिक्ट मधले, ठाणे जिल्ह्यातले तालुके आहेत, ज्याच्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होते, टँकर नी पाणी पुरवठा करावा लागतो, टँकरही पुरेसे पडत नाही, अशा ठिकाणी किमान पिण्याव्यतिरिक्त वापराचं जे पाणी आहे ते असलेल्या बोरवेल्समध्ये साठवल्यामुळे, पाऊस अतिरिक्त साठवल्यामुळे त्याचा उपयोग होईल आणि स्वयंपूर्ण अशी पाणी व्यवस्था झाली तर अवलंबून राहावं लागणार नाही. विस्थापन काही गावांचं होतं तेही करावं लागणार नाही. अशा पद्धतीने याचा उपयोग निश्चित होऊ शकतो. तर याच्यामध्ये ना मला मेनली 4 पार्ट्या दिसतात. एक तर सरकार दिसतं, नागरिक दिसतं, कंपन्या दिसतात आणि सामाजिक संस्था सुद्धा दिसतात. या सगळ्यांची भूमिका वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भातली काय आहे? तर यामध्ये कंपन्या पुढाकार घेत आहेत. आज CSR असू देत किंवा ESGच्या माध्यमातून CER, आता CSR ची जी सुधारित व्याख्या आहे ती CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला आता प्रामुख्याने कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून कंपन्यांनी स्वीकारलेलं आहे. तर त्या माध्यमातून हे प्रकल्प राबवले जातात. त्याचप्रमाणे सरकारही आज जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून कॅच द रेन वेर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स, आपले माननीय पंतप्रधान आता मन की बात मध्ये गेल्या महिन्यात पण त्यांनी याचा उल्लेख केला आणि जी राज्य प्रगतीपथावर आहेत या प्रकल्पात त्यांचं विशेष अभिनंदन त्यांनी केलं. तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक महानगरपालिकांमधनं भूजल पुनर्भरणासाठीचे रिचार्ज पिट्स करणं असू देत किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कॅम्पेन्स करणं असू देत, याविषयी कामाला सुरुवात झालेली आहे. आणि सरकार मार्फत काही पथदर्शी प्रकल्प, आता नुकताच मुंबई महानगरपालिकेत पण एक 4 प्रकल्प करण्याची संधी आम्हाला मिळाली. अशा पद्धतीने पथदर्शी प्रकल्प पुढे यायला लागलेत की जेणेकरून ते त्याची पुनरावृत्ती करणं सोपं जाईल.
सामाजिक संस्थांनी याविषयी जनजागृती करणं किंवा तज्ज्ञ मंडळींना घेऊन प्रकल्प उभारणी करणं किंवा त्याकरता जे आर्थिक सहाय्य आहे ते देऊन प्रकल्प राबवणं, अशा पद्धतीने सुद्धा हे कामाला आता जोर पकडलेला दिसतोय. कारण पाणी हा प्रश्न सगळ्यांचाच प्रश्न आहे आणि वैयक्तिक आपण नागरिक म्हणून विचार करता आज प्रत्येकाला जेव्हा टँकर मागवावा लागतो तेव्हा त्याचा खर्च किंवा त्यावर अवलंबून राहणं, हा वेळ हा परवडणारा नसतो. बरोबर. तर याकरता प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा थेंब वाचवणं असू देत किंवा पाण्याचा संचय करून शाश्वत पाणी पुरवठा योजनेकरता गुंतवणूक करून, मी असं नेहमी म्हणतो की आपण महिन्याला जेवढं आपण आता दूरदर्शन म्हणजे त्या संचावर अनेक चॅनल्स सबस्क्राईब करतो, त्याची जी सबस्क्रिप्शन कॉस्ट आहे ती जर तुम्ही एकदा गुंतवणूक केलीत आयुष्यामध्ये तर पाण्याचा आयुष्याचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. कारण सुदैवाने पर्जन्यजल संचयन, विनियोग आणि भूजल व्यवस्थापन या विषयामध्ये जे आपण म्हणूया एक प्रकारचा कारखाना उभा राहणार आहे की जो योग्य पद्धतीने उभारला तर त्यातलं जे रॉ मटेरियल आहे, जे पाणी आहे, ते आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने मोफत आहे. त्याला कुठला टॅक्स नाहीये, जीएसटी पण नाहीये. त्याचा अधिकाधिक वापर करून आपण आपलं पाणी पुरवठा व्यवस्था तयार जर केली तर आयुष्यभर आपल्याला पाणी कधीच कमी पडणार नाही. एक जलसमृद्ध भारत आपल्याला पाहायला मिळेल. वॉटरफील्ड ग्रुपचं भविष्यातलं ध्येय काय असणार आहे? वॉटरफील्ड ग्रुपमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणि सामाजिक दृष्टिकोन मिळून जे कार्य घडतंय, ज्यामध्ये आम्हाला आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम आणि जलसमृद्ध करायचा आहे. प्रत्येकापर्यंत ही जलसमृद्धीचा निरोप द्यायचा आहे की जर आज जागतिक सरासरी पर्जन्यमानाची तुलना जर केली तर भारत हा जलसमृद्ध देश आहेच. असं असलं तरी आपल्याकडे पाणी टंचाई जाणवते. तर व्यवस्थापन ही जी त्यातली तूट आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि त्याकरता लागणारे सगळे पर्याय, मग सुरुवातीला अवेअरनेस करण्यापासून ते पथदर्शी प्रकल्प उभारणीपर्यंत आणि मग व्यवसाय दृष्टिकोनातनं मोठमोठे कारखाने आहेत. मगाशी आपण उल्लेख केला नवरत्न कंपन्या जेव्हा भारत पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना जेव्हा आम्ही हे प्रकल्प राबवून दिले तेव्हा एक प्रकारे भारतातील जलसंपत्तीचा सुयोग्य वापर करून या कंपन्यांचा गरज भागलीच, त्यांची पैसाही वाचला, पण सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा झाला. तर अशा सगळ्या स्तरांवर प्रकल्प मार्गदर्शन किंवा त्याच्या सेवा पुरवठा म्हणूया किंवा त्यातली उपकरणं जी लागतात त्याचा पुरवठा किंवा प्रकल्प उभारणी, ज्याला आपण कॉन्सेप्ट टू कमिशनिंग म्हणतो, EPC कॉन्ट्रॅक्ट, या सगळ्या स्तरावर वॉटरफील्ड ग्रुप व्यावसायिक आणि सामाजिक संस्था म्हणून सदैव तत्पर राहील आणि एक जलसमृद्ध भारत लवकरच आपण सारे मिळून घडवूया. तर हे होते श्री संदीप अध्यापक. जवळपास गेल्या 28 वर्षांचा हा अनुभव आहे. 2000 पेक्षा जास्त प्रकल्प सरांनी राबवलेले आहेत आणि मगाशी म्हटलं त्या पद्धतीने हजारो कोटी लिटर पाणी त्यांनी आजपर्यंत वाचवलेलं आहे किंवा त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. असंख्य सक्सेस स्टोरीज आहेत, त्यातल्या 3-4च आत्ता मी घेतल्या आणि काही गोष्टी तुम्ही आता एडिट पण केलेल्या आहेत. पण सर, जबरदस्त अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे आणि तुम्ही जे काम करत आहात त्याच्याबद्दल रिअली हॅट्स ऑफ टू यू. आणि अनेकांच्या आयुष्यावर परिणाम घडवण्याचा सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी, कारण त्या शाळांमध्ये जिथे विद्यार्थी पाणी नसल्यामुळे शाळांमध्ये येत नव्हते तिथली पटसंख्या वाढली, हजेरी वाढली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप मॅटर करत असतात. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.